नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आज बघा, तुम्ही बाहेरचा जो म्हणतात बाहेरचा आमचा पॅसेज जो आहे तो पूर्ण मी क्लीन म्हणजे पूर्ण पाणी वगैरे टाकून क्लीन करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळतच असेल आता कसं दुसरे जण यूज करतात दुसरं, मग ते थोडंसं डस्ट घाण आहे. पण आता जो माझा पॅसेज आहे ना तो क्लीन आहे, तुम्हाला दिसत आहे. पाणी अजून थोडं थोडं जिथे तिथे स्पॉट आहेत. तर मी सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि ते माझं स्टँड आहे कपडे वाळत घालायचं. असा माझा बाहेरचा परिसर आहे. आणि आता मी सुरुवात करणारे जेवण बनवायला. आणि आता या व्हिडिओमध्ये जे आहे ते फक्त एक बाहेरचा परिसर मी क्लीन केला आहे. आणि मला ह्यात स्पेशली दाखवायचं होतं की आधीच्या व्लॉगमध्ये माझ्याकडून चुकून व्हिडिओ शूट नाही झालेला होता. मटण म्हणजे मटणची भाजी बनवताना किंवा नॉनव्हेज बनवलेला पूर्ण क्लिअर नव्हता झालेला. त्यामुळे मला एक असा व्हिडिओ बनायचा होता की त्यात मी मटणची रेसिपी माझी स्वतःची मेन्शन करून तुम्हाला म्हणजे दाखवू शकते असं. कारण मी घरी नेहमी असंच बनवते, कधी कोणाला ग्रेव्ही असं म्हणजे एक डिफरंट टाईप तसं मला दाखवायचं होतं, कारण त्या व्लॉगमध्ये नव्हतं दाखवता आलं म्हणून. तर चला मग मी कुकर घेतलेला आहे, त्यात तेल ओतून जिरे टाकलेले आहेत आणि हळद टाकलेली आहे. आणि हे मेन म्हणजे त्यात कोथिंबीर टाकते. त्यात म्हणजे सुगंध जो असतो ना खूप छान होतो. आणि मला जरा कैचीनेच चिरायची सवय आहे, त्यामुळे ते एकदम म्हणजे बारीकली कट होतं. आणि मला ते म्हणजे एक सवय म्हणतात ना, आपल्या हाताखाली पडलेली आहे ती सवय, तशी सवय झालेली आहे मला. आणि मी मटण आणलेलं आहे, 1 किलो आहे ते. कारण आदल्या दिवशी म्हणजे धुलवडच्या दिवशी जे मटण केलं ना ते खूप आवडलं मुलाला. म्हणजे तो कधी खात नाही, आय थिंक फर्स्ट टाईम त्याने खाल्लं असेल. पण त्यामुळे परत म्हटला तो की मला पाहिजे, म्हणून म्हटलं ठीक आहे बा, अजून एक दिवशी आणू आपण. म्हणून मग मी बुधवारच्या दिवशी परत आणलं. आणि मग बुधवारच्या दिवशी म्हटलं विचार केला बनवावं, कारण गुरुवारी वगैरे आम्ही खात नाही. त्यामुळे मग ते आणून मग त्यासाठी ते मी आणलं. सॉरी थोडंसं कसं होतं रेकॉर्ड करताना पण एक म्हणतात ना माइंड आपलं कधी कधी वेगळं चाललेलं असं तसं होतं. तर आता मी त्यात टाकलेलं आहे मटण. 1-2 मिनटं ठेवून ताट परत अजून सर्व हलवून घेते, मिक्स एकजीव करते. कारण मी आधी हलवलं नव्हतं, फक्त टाकून एक वाफ दिली म्हणतात ना, एक वाफ दिलेली तसं दिली. आणि तुम्हाला जर माझा आजूबाजूचा आवाज येत असेल तर समजून घ्या, कारण माझ्याकडे माईक वगैरे नाही आहे. मी थोडंसं म्हणजे सगळीकडे बाहेर पण हॉलमध्ये बसलेल्या माणसाला पण सांगते टीव्हीचा आवाज कमी करा, फॅन बंद करते, सर्व बंद करते, मग मी म्हणजे रेकॉर्ड करते, असा विषय आहे. आणि आता यात मीठ टाकून एक म्हणजे हलवून मिक्स करायचं आहे, एकदम एकजीव करायचं आपल्याला. कारण मिठाने कसं म्हणतात पाणी सुटतं, आणि मीठ म्हणजे कोणत्याही पदार्थात, आता डाळ पण आपण शिजायला घालतो, मीठ टाकली नाही की त्याला चव जास्त येते असं. तर मी त्याच्यावरती ताटात पाणी ठेवून थोडंसं एक हे दिलं आहे बॉईल करायला. आणि आता मी खोबरं भाजलेलं आहे, लसूणच्या पाकळ्या आहेत ना मोकळ्या केल्याने थोडंसं चोळलं आणि तशाच घेतला. त्यात थोडंसं जिरं कोथिंबीर टाकलेली आहे, पण मला दाखवता नाही आलेलं आहे. आणि मग आता मी हे सर्व बघा मिक्स करून घेते. आणि ते मी वाटून घेतलेलं आहे बरं का. आणि तुम्ही म्हणाल तेवढंच दाखवलं, नाही वाटून. मग आता ह्यात मला टाकायचं होतं थोडंसं, कारण पुढे चालून तुम्हाला कळेल मी काय ह्यात थोडासा मसाला टाकला. उतू येत नाहीत पण तरी पण टाकलेला आहे, कारण एक दुसरी रिझन आहे, कशाला तर वेगळी चव आली पाहिजे अजून पुढे, म्हणून मी असं मिक्स करून घेतलं. आणि हे मिक्स करून कसं 1-2-4 मिनटं कधी कोणाला ठेवायचं वाटतं ठेवायचं, नाही तर थोडंसं पाणी टाकायचं, जेवढं शिजायला पाणी पाहिजे तेवढं टाकायचं आहे. कधीतरी जास्त होतं, नाही असं नाही, प्रत्येक माणूसच आहे काय बा देव नाही किंवा सगळ्या गोष्टी कारण देवाकडनं पण चुका होतात तसंच. तर आता मी कुकर लावलेला आहे, याला ना एकदम फ्रेश मटण आहे हे. तर मी 3च शिट्या घेते, तर 3च शिट्या होऊ देणार आहे. आता बघा 3 शिट्या झाल्यानंतरचा मी दाखवते पुढे. शिट्या बघा आता मी म्हणजे वरतीची शिट्टी वर करून मग नंतर काढलं, एवढा कुकर गरम होता. आता तुम्ही म्हणाल की एवढा मसाला वगैरे हिनं आधीच टाकला कसं काय, ते नाही, कारण मला ना खारं पाणी म्हणतो किंवा हळदी मिठातलं पाणी म्हणतो ते काढायचं होतं मला मुलासाठी, किंवा आपण एक सूप म्हणून पितो ना त्याच्यासाठी जेवतानाच, कारण खूप छान टेस्टी लागतं. बघा मी काढून ठेवलेलं आहे, तसंच मुलाला खूप आवडलं म्हणून मग मी आधीच काढून ठेवलं. मग त्यात मसालाची चव असली की जरा अजून टेस्टी लागतं.
गावचं मटण किंवा चिकनसुद्धा खूप टेस्टी लागतं. मुंबईच्या पाण्यात गावच्या पाण्यात खूप टेस्ट फरक आहे त्यामुळे. आणि मसाले नाही टाकलं तरी सुद्धा तिथलं चवीचं लागतं गावाकडचं, आणि मुंबईतलं किती जरी मसाला टाकलं तर टेस्ट कमी होते असं म्हणतात. मग तसंच मग आता मी काय केलं आहे, त्याच खारं पाणी काढलेलं आहे हळदी मिठातलं, आणि जे थोडंसं राहिलं होतं त्यात मिक्स जेवढा मसाला मी परत नंतर थोडंसं खोबरं भाजलं होतं आणि लसूण त्याचं वाटण केलं परत थोडंसं, कारण आधी थोडंसं टाकलं होतं, जास्त काय टाकलं नव्हतं, तेवढ्यावरतीच करायचं होतं. आता हा मी मटण ग्रेव्ही मसाला सुहानाचा आणलेला आहे, कारण मला चिकन ग्रेव्ही मटण ग्रेव्ही हे सुहानाचेच मसाले आवडतात. अदरवाईज मला दुसरा कोणता मसाला आवडत नाही. आणि पनीरचे पण म्हटलं तर मी पनीर मक्खनवाला वगैरे हे तेच सुहानाचेच मी यूज करते, कारण म्हणतात एक त्याची टेस्ट दाताखाली किंवा आपल्या जिभेला लागलेली आहे आणि चव लागलेली आहे असं. त्यामुळे तर आता मी यात ना आपले जे आमचा घाटी मसाला किंवा सांगली सातारा ह्या साईडची जी कशी घरात मसाला बनवला असतो तो मसाला, आमचा घाटी मसाला मी टाकते. 5 चमचे मी एवढा कुकर करणार आहे ना, तर 5 चमचे टाकले. आणि आम्ही थोडं स्पायसीच खातो, कारण मला स्पेशली आवडतं ते स्पायसी खाणं. जेवण तिखट असल्याशिवाय चव लागत नाही. जे मिळमिळी जेवतात किंवा ज्यांना काहीतरी त्रास असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण असं नाही. मग आता मी काय केलेलं आहे, जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला ना उकळी येऊन चांगलं शिजू द्यायचं आहे. शिजलं ना, म्हणजे आधी तर शिजवलं पण नंतर थोडंसं शिजू द्यायचं आहे. आता हे पूर्ण शिजलं आहे आणि आता मी जेवायला घेणार आहे. आता मटण बघा मी साईडला घेतलेलं आहे, आणि हा हळदी मिठातला रस्सा आणि ज्वारीची भाकरी, भात, कांदा, लिंबू हे सर्व घेऊन बसलेलं होतं. खूप टेस्ट. आता तुम्ही म्हणाल पातळ आहे, तर पातळ करून ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत पातळच पाहिजे असतं. तर चला मग व्लॉग कसा वाटला, रेसिपी कशी वाटली बनवून बघा आणि मग कमेंट करून सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्लॉगसाठी. थँक्यू सो मच.